गुड मॉर्निंग. सो आज सुरुवात किचनमधूनच केली. सो दीदीला खायचं होता ढोकळा, तर चला मग मी ढोकळा बनवते आणि तुम्हाला पण दाखवते. जसा जमेल तसा दाखवते, कारण की एकटे असले एवढा शूट करायला जमत नाही. सो चला, इथे ठेवलं मी चिंच भिजायला चटणीसाठी. हा आपला बेसन. चला पाणी पिऊन घेते, सुरुवात करते. सकाळीच इथे मी बेसन चाळून घेतले. त्यात टाकून असते पाणी, 1 कप पाणी घेतले. सो तर मी पहिले पाणी मिक्स करून घेते याच्यात, मग भेटूया आपण. सो गाईज इथे चटणीसाठी मी तेल गरम केलं, तर त्यात जिरा टाकूया. आता त्यात चिंचेचं पाणी, पोळी टाकायचं. सो गाईज उकाळ आले ह्याच्यात टाकूया. टाकला इथं टाकूया 1 चमच मीठ पावडर, 1 चमच हळद, तिला आता उकळूया आपण थोडा वेळ. थोडंसं मीठ टाकते. काही इथे आपली चटणी रेडी आहे, दाखवते कशी झाली. बघू शकता ते थंड झालं, थोडं जाड होईल. इथे बाजूला पेस्ट ठेवलं, आपला ढोकळा होत आहे. हाय गाईस, आमचा ढोकळा रेडी झालेला आहे. त्याच्यावर छोटे छोटे बियाणे टाकले. बियाणे त्याला राई बोलतात. टाकते आता. सो गाईस आता व्यवस्थित दाखव ना. सो गाईज आता त्याला व्यवस्थितपणे कट करते मी. थांब, त्याच्यावरती या टाकू दे फुल साईड. आता त्याच्या राईचा आपण या करूया तडका द्या. सो गाईज आता आपण ढोकल्यावर हा तडका टाकायचा आहे. मी तेलात थोडा हिंग, राई आणि कढीपत्ता टाकलेला. त्यानंतर त्याच्यात पाणी टाकला आणि मग साखर थोडी टाकली 2 चम्मच, आणि मग तो तडका आपल्या ढोकल्यावर टाकायचा, जेणेकरून ढोकळा एकदम ज्युसी होतो. त्याची पूर्ण ऑब्झर्व करून आपला ढोकळा रेडी. तुम्ही बघू शकता इथं मम्मी जलेबी म्हणत आहे ना. मम्मी बोललेली राहिला नको सांगू. व्यवस्थित फ्राय करायचा. ध्रुवीच्या डॅडीसाठी सरप्राईज आहे जलेबी. डोसा नाही, ढोकळा. मम्मी उद्या ना मम्मीला मी डोसा बनवायला सांगितलं. इडली, सांबार, चटणी. डोसा, इडली, सांबार, चटणी. सो इथे शुगर सिरप आहे, त्याच्यात आपण टाकलेला जलेब्यांना. सो तर इथे जलेबी रेडी आहे. ढोकळा, चटणी, इडली, सांबार, चटणी. सो चला दीदीला दे.
आता याला मी घेते. गाईज आता तिथे ढोकला आपला टेस्ट करत आहे. काही बोलत नाही. टोनी गुड मॉर्निंग कर गाईजला भेटली. बघू म्हणा एक चावा चटणी बस पकाडी करणे म्हणा जमू. मस्त झालं ना. आम्ही सगळे तर जातोय ना आणि तुला तर घरातच बसायचं ना म्हणून तू या रूम मध्येच बंद राहशील. तुम्ही बघू शकता मम्मी बाबूला औषध पाजत आहे. मम्मी बाबूला कट्टायला देते मध पाजून. मला तरी गुलाब झाले. गुलाब नाही गुलाब. आम्हाला असं सांग ना शिदा शिदा. आणि गुलाब म्हणजे मोठे असते. तर गाईज बाबूला आपले औषध पाजलेलं आहे. दुधी सांगते मला नाही गुलाब झाले. तिला जुलाब बोलता येते. डिंकी बघा डिंकी त्याला झोपाले. हे बघ गुलाब बाई बाबूला गुलाब गुलाब तसा नाही बोलायचं. याचे पेड़ काढले ते लादी पुसायची आहे आपली. पार्सल बा तिकडं काय हे काय इथे पॉपलेटचा डॉक्टरांचा रस्सा केले मी. ते आपले पापलेट काढून दिसतात ते बाकी आहेत. त्याला करून व्यवस्थित मस्तपैकी फ्राय करून घेतो. एकीकडे बाबूला पाणी भेटू अंघोळ बाबूची बकेट आहे. एकीकडे आपला बाबू सुद्धा उठलेला आहे. शशांक अरे बाबले बघू शकते किती क्यूट स्माइल आहे बाबूची आपल्या. आणि दीदी आपली बघा कसं बघ. हा फिश बघा आमची फिश. आमची मछली है. मछली है हमारी मछली. चला मछलीला बाहेर काढू परत. सो हे गाईज आता माझं सर्व काम आवरलेलं आहे आणि मी घेतले बाबूला जेवायला. आणि बघा बाबू आपल्या तिथे केलेलं आहे. मॅडम इथे गावाचं होते. आता मामा ये जाऊ का बघतो मी कसं. सो हे गाईज आता आम्ही सगळं भिवंडीला. सो बघू चला तिथे साड्या आवडल्या तर घेऊ नाही तर. सो हे गाईज फायनली आम्ही आता भिवंडीत आलेलो आहे साड्या घ्यायला. आणि हवा एवढी आहे का आमच्या साड्या उडतात. दीदी पण आले जोडीला. तर चला तुम्हाला दाखवते आपल्या साड्या पसंत करतो आवडतात का नाही आवडतात. चला नाही आवडतील दीदी पहिलेच नव्हतं. नाही इथे आम्ही आलो गोला खायला. दीदीला बघा एक लागलेला ना म्हणून मग आम्ही आलो गोला खायला. नेहमीप्रमाणे जाऊ बाईला काला खट्टा आवडतो. दीदीने पण काला खट्टा घेतलाय. मॅडम मॅडम. सो हे गाईज मी बाजारातून कधीच आलेली बघू शकता. किचनमध्ये किती गरम होत आहे. आणि इथे मी घेतले गाईच्या दुधाची साय काढायला. एके साईड बाबूचं वरण भात. आम्ही आज जाणार आहे हल्दी म्हणून स्वयंपाक नाही करायचं. सो एके साईडला बाबूचा वरण भात ठेवले. आता आंब्याचा मुरब्बा बनवून घेते. दुपारी आंबे किसून ठेवलेले. बाजारात गेले म्हणून काय बनवलं नाही. सो आता बनवून घेते सर्व आणि तुम्हाला पण दाखवते कशी बनवते ते. सो गाईज तुम्ही पॅन तापत ठेवले. त्याच्यात आपण आंबा टाकूया.
बघू शकता. थांबा 1 मिनिट. चम्मा घेते, चम्मचने सर्व टाकून घेता येईल. बघू शकता सर्व आंबा टाकलेला आहे. कोणी आंब्याचा मुरब्बा बोलतात, कोणी गुळ आंबा पण बोलतात. काहीच खरोखर सांगता आवडा टेस्टी लागतो ना. मला तर जाम आवडतं पहिलेपासूनच. बघू शकता आंब्याचा मस्त भुजल्यासारखा असा वास येत आहे. त्याच्यात टाकूया हा मी गुळ कापून ठेवला आहे. गुळ सर्व ॲड करूया. मस्तपैकी घालून घेऊया. मग त्यात नंतर हळद, जिरा पावडर, मसाला आणि मीठ आणि थोडासा काळा मीठ. काळ्या मिठाने थोडा स्वाद येतो. ब्लॅक सॉल्ट पहिले येऊ. आता वितलू दे सर्व गुळ. आणि इथे साईडला साई होत आहे. जरा गाईज मी तुम्हाला नंतर दाखवते, कारण की साई काय घातल्याला भेटत नाही म्हणा अशी, आणि ती चिपकून जाते. तर तोपर्यंत गुळ पण मेल्ट होईल. गाईज तुम्ही बघू शकता आता मी आपल्या मुरब्ब्यात हळद टाकते. गुळ मिटलून मस्त जाड झालेला आहे, असाच आपल्याला पाहिजे. त्यात हळद टाकून थोडं मिक्स केला. त्यानंतर जिरा पावडर पण टाकायची आहे. जिरा पावडरने पण मस्त स्वाद येतो. आणि मसाला थोडा एक्स्ट्रा टाकते मी, कारण की गेल्या वेळी बनवलेला पहिले ना त्यात मसाला कमी होता. तर आता एक ब्लॅक सॉल्ट आणि त्यानंतर साधा मीठ. तर त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता यांची मस्त कशी चालले. माग तू दीदी यो बा कवरा मोठा बा उचले खेळ बाबा. तू पारशील मागे दीदी तू पारशील बाबूला बघा असेल बघ. परत 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 चुकलत आहे. साडी लावून झालेली आहे. नाही तर माझी पण तयारी झाली आहे. मी कवरी भारी दिसते सांगा तुम्ही. गॅस बाबूची टेस्टिंग तयारी नाही झाली की बाबू येणार नाही आहे. बाबूला इथं काटून लावले बघा कसं खेळते. हॅलो गाईज, आता आम्ही चाललेलो आहे हल्दीला. तुम्हाला आवाज येत असेल तर बघू. अजून जावबाईची तयारी झाली नाही, तर तयार झाली असेल तर निघू. हल्दीला बोललो. आम्ही उतरता कुत्र्याची ना मांजरीची भांगर. मग मी इथं खायचं गेटच लावलं. इथं नरायलाच लागलेला. 12 मिनिट करते. गाईज आता आम्ही फायनली आलेलो आहे. काय लग्नात जास्त शूट केला नाही, कारण की गाणी चालू होते, कॉपीराईट येईल, त्यामुळं जेवण वगैरे केला आणि आलो आता.
हेवी अजून आले नाही. सो बाबू आहे वरती, तर चला मी त्याला घेऊन येतो. सो चला आता आम्ही पण जेवण वगैरे करून आलो, तुम्हाला माहितीच आहे. आणि डॅडी सुद्धा बाबूच्या आले नाही. सो चला आमचा आम्ही व्हिडिओचा एंड इथेच करतो. जर तुम्हाला आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट. बाय कर, बाय बाय.